पर्यंत पोहोचले गेलेत. टीमच्या बरोबर सातत्यानं कोचिंग असो या सूचना असो हे पुरवत असतात. त्या पाठीराख्यांचं खऱ्या अर्थानं धन्यवाद मानावा लागेल. टीमच्या बरोबर ते आत्तापर्यंत त्यांच्या सोबत आहेत आणि खऱ्या अर्थानं उद्याच्या दिवसामध्ये दमन दौऱ्याचा चॅम्पियन कोण ठरेल याचं उत्तर मात्र उद्या तुम्हाला मिळेल हे नक्की. तर पुढील मॅच आपण पाहणार आहोत. मोठी मॅच आपल्या भेटीत येत आहे. अमर स्पोर्ट्स कासनेच्या विरोधात साई कृपा डोंगे. अमर स्पोर्ट्स कासने टीमने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजी करण्याकरिता इन्व्हाइट केलंय साई कृपा डोंगे टीमला. जशी मॅचला सुरुवात जोडली जातील कॉम्बॉक्समध्ये व्हॉइस ऑफ झिडके रोहनजी पाटील. धन्यवाद. समजणार जाऊ दे जा आईला मरून दे पैसे देणार नाही एक्स्ट्रा आपल्याला यावी समजायला पाहिजे ना. चल जाऊ दे देऊन टाका जायला 1000 रुपये त्याला. मॅच जिंकताना यावी तरी द्यायला पाहिजे 500 लगेच. कारण शरद 23 केलं का? शरद 23 केलं ना आडवलं. आपल्याकडे बनवायचं इथे आहे ना साईडला पार्ट्या पकडायचे. पार्ट्या असतात ना पार्ट्यानं धरत आहे. ऐक ना काय 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 त्यांना थंडा पाहिजे या पाहिजे. झोप्याला लागली नाही दारू नाही आम्हाला थंडा लागतं. हे फरान इथं बाजूला दुकान आहे नाही त्याची गाडी नव्हती पैसे देतो ना. नेट यांचा बंद झाले. पैसे घेतात म्हणजे या चालू पैसे पाहिजे तेवढं पैसे पाहिजे नेटचे. मगाशी त्याला या केला असता दोन पाठवला असता. 2 मॅची मोबाईल गेले. 2 मॅची मोबाईल गेले. आता ही तिसरी चालू होती. काल पण शेवटचे 2 मॅची मोबाईल गेल्या. परवा दिवशी पण तसं 2 मॅची मोबाईल नेट आहे का यांचं पण. टावर लावायला पाहिजे इथं नेटचा. चल रे चल 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 आले चल. चला फार चालू करा इथं जरा. इथे किती खेळवायचे येतात झाले आता याच्या नंतर एक त्याच्यानंतर 8 आण. ही ना मग हिच्या नंतर एक अजून तुमची यांना आठवत आम्हाला नाही लागते. वाईट अवस्था कराल काढून ठेवा ना मला. कुठे तुला मगाशी मी काय मग काय इकडे कशाला आलास तू? भाव्या सांगतो ते आमचा कॅमेरा बंद आहे. आम्ही इंडोचा अख्खा दिवस. कॅमेरा बंद नाही रे सगळा चालू आहे लाईव्ह. अरे तुला बोलतो नीट गेलाय मी सांगून ऐकायचं नाही नाही दिसून काय खराब आहे. अरे चालू लाईव्ह जा तू. नाही करायचा चालू निकी का चालू लाईव्ह मोबाईल टाकली मी का टेन्शन येतो बघा तू. आले ते आपले तर सगळे इथे काय आयडिया. धन्यवाद सुनील पाटील. काय नाव बोलले. ते
कशाला ब्रेक करता ती पेवर काढले त्याचे पेवर मधून नाही होत खाली फिरतंय का नाही काय कसं काय होतं मग त्याला मग लावायला सांगा ना मग पेवर लावायला सांगा मग हां तसं होत असेल तसं करा मग हां तरी चालेल ना मग काय प्रॉब्लेम नाही होत आहे ना तुटतंय ना हो 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 बघितला बघितला ओके ओके सामन्याला सुरुवात होईल गोलंदाज नाना गोंधळी बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय हॅलो बोल ना ठीक आहे ठीक आहे सामन्याला सुरुवात होते पहिला चेंडू आणि चेंडूला अगदीच फोर्स करण्याचा चांगला प्रयत्न इथून मात्र केला गेला धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे फलकावरती आपण पाहतोय ती एकंदर 1 या अंकावरती आपण पाहतोय ज्या पद्धतीने इथून मात्र सामना पुढे सरकतोय इथून मात्र जर आपण पाहिलं तर अमर कासने संघ अजून बाकी काहीच नाही चालू आहे मॅच आत्ता पहिला बॉल झाला कोण जिंकले आणि याच्यातून कोण जिंकले कोण चिरोबा कोण जिंकले कोण चिरोबा कोण ठीक आहे सर चालू आहे ना मॅच चालू आहे पुढची मॅच यावेळेस मात्र पुन्हा एकदा ते क्षेत्र निवडलंय शॉट सिलेक्शन चांगलं आहे आणि अगदीच जर आपण पाहिलं तर 2 धावा मिळत आहेत धावफलक आमच्यापर्यंत पोहोचवलं जात आहे फरहान गुणलेखक यांच्या माध्यमातून मागील वर्षी सुद्धा त्यांनी चांगली आम्हाला साथ दिली होती आणि निश्चितच असं म्हणतात की मैत्रीला हे वयाचं आणि नात्याचं कधीच अंतर नसतं मागील वर्षी त्यांची आमची झालेली मैत्री आणि निश्चितच दमण दौरा जरी संपला तरी सुद्धा एक निश्चितच त्यांचा फोन कॉल आम्हाला 10 ते 15 दिवसाच्या दरम्यान निश्चितच असतो यावेळेस मात्र शफल क्रॉस निघून जाईल चेंडू फाईनल क्षेत्रामध्ये दणदण करत सीमा पार देखणा सुरेख चौकार मिळतील धावा 4 चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय फलकावरती आपण पाहतोय एकंदर 8 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय बॅक टू बॅक जर आपण आतापर्यंत जर विचार केला तर एक जमेची बाजू आहे ती हाताळण्याची कामगिरी इथून मात्र केली जाते आणि त्याच पद्धतीने जर आपण पाहिलं तर धावांचा ओघ वाढणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे आणि ती जबाबदारी स्वीकारली जाते यावेळेस मात्र फलंदाज स्विचिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न लगा तो आबाद नाही तो बरबाद आणि इथून मात्र जर आपण पाहिलं तर 1 धाव जरूर अंकित केली जाईल नारायण सर यांना आपण पाहू शकता खाऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये आणि अगदीच आपल्या खेळाडूंना नेहमी चेअरअप करतात ऊर्जावान ठेवतात गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅक वरती धावसंख्या आहे 9 धावा यावेळेस मात्र जर आपण पाहिलं एक ट्रॅजेडी क्रिकेट नाट्यमय घटना मैदानाच्या आतमध्ये जरूर घडली निश्चितच फलंदाजाने ज्या वेगाने बॅट फिरवली असं वाटत होतं की कुठेतरी प्रहार वेगळ्या ठिकाणी केला जातो की काय पण मात्र नाही निर्धाव चेंडूची हाताळणी आणि निश्चितच डोंगे संघाचा जर आपण विचार केला तर 1 षटकाच्या अखेरनंतर अगदीच आपण पाहतोय बिनबाद जिंदाबाद धावसंख्या आहे 9 धावा एक चांगली खेळी पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय साईकृपा डोंगे संघाची पण विकेट मिळवणं हे जितकंच प्राथमिकता आहे ती मात्र या प्राथमिकतेकडे अद्यापर्यंत यश मिळालेलं नाही आहे आणि अगदीच एक दर्जाने जर खेळ आपण पाहिला तर निश्चितच दोन्ही संघ नेट टू नेट फाईट मैदानाच्या आतमध्ये देत आहेत करतायत लढतायत झुंज देत आहेत
चिरोबा कोण संघ प्रतीक्षेमध्ये आहे, त्यांच्या विपक्षामध्ये या सामन्यातील कोणता संघ विजयी होईल? अनुभवाचं भंडार असलेला संघ आपण पाहतोय चिरोबा कोण. दोन महत्वाचे शिलेदार मात्र निश्चितच त्या संघामध्ये आहेत आणि मागच्या सामन्यामध्ये त्यांनी मात्र चांगली कामगिरी केली पाहायला मिळाली. त्यांच्या माध्यमातून धावसंख्या झाली फलकावरती एकंदर 9 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती गुरुनाथ. यावेळेस मात्र फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती झेपावेल तत्पूर्वी या एकंदर दुसरी धाव मात्र जोडली जात नाहीये. त्याचं कारण कदाचित बॅटिंग स्थानवरती असलेल्या फलंदाजाला रोखलं गेलं आणि स्ट्राईकवरती जो फलंदाज गेला तर निश्चितच विचार त्याने केला असावा की धावचीच्या स्वरूपामध्ये विकेट जाऊ शकते. ती विकेट कुठेतरी वाचवणं गरजेचं आहे आणि तीच गोष्ट मात्र घडू नये याकरता इथून मात्र जर आपण पाहिलं तर बॅक टू बॅक जर आपण पाहिलं तर निश्चितच एकच धाव जोडली जाते आणि धावफलक पुढे नेण्याचं काम इथून मात्र केलं जाते. धावसंख्या झाले फलकावरती आपण पाहतोय एकंदर 10 या अंकावरती. दुसरा षटक मार्गस्थ आहे. गुरुनाथ यांचा पुढचा चेंडू फटका फसलाय. चेंडू खाली. गुरुनाथ येत आहेत, झेपावत आहेत पण झेल सुटतोय. चेंडूची फेकी केली जाते आणि इथून मात्र जर आपण पाहिलं तर चेंडू गॅदर करताना चूक झालेली आहे. त्या कारणास्तव एकंदर धावा जोडल्या जात आहेत. त्या दोन धावांच्या मदतीनं धावफलक आहे 12 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय. भगवानजी भोईर साहेबांना आपण पाहू शकता. अगदीच खेळाडूंकडनं जेव्हा जेव्हा चुका होतील तेव्हा मात्र त्याचं विश्लेषण करण्यापेक्षा ते निश्चितच चेअरअप करतायत खेळाडूंना आणि तीच भूमिका जर आपण पाहिली तर नारायण सरांच्या माध्यमातून देखील एक वेगळ्या रीतीने पाहायला मिळते. लाजवाब फिटनेस आहे आणि अगदीच जर आपण पाहिलं तर अमर कासनी संघ निश्चितच ज्या फिटनेस आणि क्रिकेटच्या दृष्टिकोनातून नेहमी जेव्हा मैदानाच्या आतमध्ये उतरतो तेव्हा मात्र एक गोष्ट मात्र चांगल्या प्रतीची पाहायला मिळते. यावेळेस मात्र वज्रटोला भीमटोला चेंडू सीमारेषेबाहेर गेला. षटकाराकरिता 6 धावा. अगदीच गुरुनाथ याच्या चेंडूचा परिपूर्ण पद्धतीने अभ्यास केला होता. फलंदाज आपण पाहतोय ते राकेश यांच्या आणि अगदीच ज्या वेगाने बॅट फिरवली तर चेंडू दूर गगन की छाव में दूर गगन की छाव में गेंद चली गई बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए. चेंडू कृपया ग्राउंड मध्ये पाठवा. बघा वेळ खूप कमी आहे आपल्याकडे. बघा वेळ दौडू नका. वेळ खूप कमी आहे आपल्याकडे. याची आपण नोंद घ्या. अजूनही आपल्याला सामने खेळवायचे आहेत. 2 सामने खेळवायचे त्याची आपण नोंद घ्या. डोंगे संघाचे कोच मात्र खुश झालेले आहेत कारण की खूप वेळेनंतर इथून मात्र षटकार आलाय. धावसंख्या आहे फलकावरती 18 धावा. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. गोलंदाज गुरुनाथ यांच्या गोलंदाजीचा चांगला अभ्यास करत हा ठोकला गेलाय षटकार राकेश यांच्या माध्यमातून. यावेळेस मात्र फटका तर चांगला निघून जाईल. चेंडू लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. अगदीच दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का पण मात्र नाही. एकच धाव. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय फलकावरती आपण पाहतोय एकंदर 19 या अंकावरती. बरेचसे संघांनी खेळ दाखवला. काही संघ पराभूत झाले. काही संघ परतीच्या प्रवासाला सुद्धा निघालेले आहेत. पण निश्चितच दमणदौरा म्हटलं की मातीच्या खेळपट्टीवरती तुमचा खेळ होणं आणि तुमचा अभ्यास असणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. बघा कोणतीही गोष्ट करा तुम्ही सामाजिक जीवनामध्ये आणि आपल्या आयुष्यामध्ये तुम्हाला त्या गोष्टींची परिपूर्ण पद्धतीने माहिती असणं आणि त्याहूनही त्या गोष्टीचा सराव असणं
हे सुद्धा तुमच्याकडे खूप महत्त्वाचं आहे, गरजेचं आहे. गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅकवरती फटका देखणं आहे, मोहर उमटते ती 6 धावांची. इट विल बी द सिक्सर, इट्स अ बिगी. अगदीच नाराजी पुन्हा एकदा पाहायला मिळेल गोलंदाज गुरुनाथ याच्याकडून. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर तिसऱ्या चेंडूवरची पुनरावृत्ती ही मात्र अखेरच्या चेंडूवरती पाहायला मिळाली. टोलेजंग 2 षटकार आपण पाहिले आणि एकंदर तब्बल 16 धावा खर्च केल्या गोलंदाज गुरुनाथ यांनी. खूप महागडं ठरलेलं हे षटक आपण पाहतोय. नाना गोंधळे सुद्धा आलेले आहेत गोलंदाजाला काहीसा कानमंत्र देण्याकरता. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर हॅट्रिक करता जी जर्सी आहे, षटकार हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिक करता नाना गोंधळी यांच्या वतीने आपल्याला स्पॉन्सर करण्यात आलेले आहे. त्यांचे सुद्धा आम्ही शतशः आभार व्यक्त करतोय. आणि दौऱ्याकरता सुद्धा त्यांनी खूप बहुमोल असं मोलाचं योगदान दिलेलं आहे. धावसंख्या आहे फलकावरती एकंदर 25 धावा. सिल्वर जुबली आकडा धावफलकावरती आपण पाहतोय आणि हे वर्ष सुद्धा सिल्वर जुबली आहे. टाकून गेलाय काही झालं खासी. गोलंदाज तयार, गोलंदाज तयार. यावेळेस मात्र फटका तर चांगला, पण जीवाच्या आकांताने चेंडूला अडवलाय. देखणं चांगलं, लाजवाब क्षेत्ररक्षण. धावा जोडल्या जातील त्या एकंदर आपण पाहतोय त्या 2. भगवानजी भोईर यांच्याकडून संघाकरता जवळपास 4 धावा वाचवल्यात, 2 धावा वाचवल्यात. कारण की महत्त्वाची गोष्ट आपण पाहिली की झेल घेण्याचा त्यांचा प्रयत्न होता, डाईव्ह जरूर लगावली, पण हातामध्ये चेंडू मात्र काहीसा त्यांच्या आला नाही. आणि प्रयत्न जरूर चांगले होते, पण प्रयत्नांना एक यश मिळालं, दुहेरी यश मात्र मिळालं जरी नसलं तरीसुद्धा 2 धावा त्यांनी वाचवल्यात. ही जमेची बाजू आपल्याला पाहायला मिळते. येणाऱ्या वेळेमध्ये याचा निश्चितच 2 धावांचा कुठेतरी परिपूर्ण पद्धतीने विचार केला जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 27 या अंकावरती. यावेळेस मात्र इनसाइड आउट निघून चाललाय चेंडू. वाईड पद्धतीने अवांतर धाव जोडली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती एकंदर 28 धावा. पहिल्या वाईड चेंडूची हाताळणी इथून मात्र केलेली आहे. यावेळेस मात्र फटका तर चांगला, निघून जाईल चेंडू लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये. एकच धाव. आणि इथून मात्र फलंदाज जर आपण पाहिलं तर विनोद यांनी थोपून ठेवलं की ही एकच धाव ही आपल्याला अत्यावश्यक आहे, दुसऱ्या धावेचा धोका नको. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू निघून चाललाय काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये, पण अगदीच कितीही या खेळाडूला डिवचण्याचा सीमारेषेबाहेरून प्रयत्न केला, पण मात्र या खेळाडूची नजर मात्र कधी हटत नाही. नारायण पाटील सरांचं एक देखणं क्षेत्ररक्षण आणि थम्सअप त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. कितीही मागून ओरडा, किती मागून काही करा, पण नारायण सर यांची नजर मात्र कधीच हटणार नाही. क्षेत्ररक्षण उत्तम दर्जाचं आहे. नवीन फलंदाज प्रशांत मागील मॅचचा हिरो आत्ता मात्र काय करतोय याकडे मात्र सर्वांचं लक्ष असेल. गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅकवरती. चिरोबा कोण संघ या सामन्याकडे डोळ्यात तेल घालून या सामन्याकडे लक्ष देतोय, पाहतोय, कारण की याच मॅचमधील विजेता संघ चिरोबा कोण संघाशी 2 हात करणार आहे. नवीन फलंदाज राकेश प्रशांत. यावेळेस मात्र जर आपण पाहिलं फटका तर चांगला सजवला गेलाय. तत्पूर्वी एकंदर चूक झाली आहे. ही चूक पठ्ठ्यावरती पडणारी आहे, कारण की नॉकआउटच्या फेऱ्या आहेत आणि या नॉकआउट फेरीमध्ये जर तुमच्याकडून एक छोटीशी चूक घडली तर मात्र संपूर्ण 11 खेळाडूंना पराभवाचा सामना करावा लागू शकतो.
पराभवाच्या सामन्यासह परतीचा प्रवास करावा लागू शकतो. या 2 गोष्टी आहेत. पहिलं अक्षर प आहे, याकडे सुद्धा लक्ष द्यावं लागेल. पण प या अक्षरापुढे जर प्र लावला तर प्रयत्न हा शब्द तयार होतो, पण ते प्रयत्न तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावे लागतील. धावसंख्या आहे फलकावरती एकूण एकंदर 31 धावा. यावेळेस मात्र चेंडू हवेत, बघूया झेल घेतला जाईल का. क्षेत्ररक्षक चेंडूवरती झेपावेल तत्पूर्वी एकच धाव मिळेल. प्रशांत याला रोखलंय, कारण की माहिती आहे प्रशांत याच्या विकेटचं महत्त्व किती आहे आणि तेच महत्त्वपूर्ण कामगिरी त्याच्याकडून होणं गरजेचं राहील. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र अंधाधुंद बॅट फिरवली जाते. एलिव्हेशन योग्य नाही, योग्य ताकद जरूर होती पण बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. धावसंख्या आहे फलकावरती एकूण एकंदर आपण पाहतोय त्या 32 धावा. 32 रन्स ऑन द बोर्ड. ऑन द बिहाफ धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. आणि अगदीच चिरोबा कोण संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये या मॅचमधील विजेता संघ, आणि जो संघ विजेता होईल त्याला मात्र सेमीफायनलचं तिकीट मिळणार आहे. तर बघूया कोणत्या संघाला सेमीफायनलचं तिकीट मिळेल. इट्स अ रोड टू बी सेमीफायनल. हा सामना सुरू आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती 32 अंकावरती. तिसऱ्या षटकाचा खेळ आतापर्यंत समाप्त झालेला आहे. एकूण एकंदर 7 धावा या तिसऱ्या षटकामध्ये खर्च केल्यात. एक चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहिलेला आहे. जितेंद्र पाटील आणि त्यांचे सहकारी साईकृपा डोंगे संघ या नावाने भिवंडी 40+ क्रिकेट संघटनेमध्ये खेळतोय. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती आहे सुभाष. चला बी रेडी बी फास्ट. अजूनही आपल्याला 2 सामने खेळायचे आहेत, त्याची नोंद घ्या. वॉर्मअप सुद्धा तितकाच गरजेचा आहे असं म्हणणं आहे खेळाडूंचं. बॉलिंग अटॅक विल बी द इम्पॉर्टंट. बॉलिंग अटॅक विल बी द प्लेड ऑन द ग्राउंड. धावसंख्या है 32 धावा. कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता अशी म्हण आहे, पण माझं असं मत आहे कुछ पाने के लिए कुछ पाना ही पडता आहे. बघा काहीतरी मिळवायचं असेल तर काहीतरी तुम्हाला मिळवावंच लागतं. ते प्रयत्न तुमचे असले पाहिजेत. गोलंदाज तयार सुभाष. बोटांची जादू इथून मात्र पाहायला मिळेल का. चेंडू निघून चाललाय. एक टप्प्या अखेर सीमा पार चौकार. क्षेत्ररक्षण आता मात्र हे महत्वाचं असेल, कारण की अंतिम अखेरचं षटक आहे आणि अंतिम अखेरच्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर जेवढ्या धावा येतील तेवढ्या मात्र साईकृपा डोंगे संघाकरता या महत्त्वाच्या असणार आहे. त्याचं कारण सुद्धा तसंच आहे, कारण की जेव्हा जेव्हा शेवटच्या षटकामध्ये जेवढ्या धावा जोडल्या जातात त्याच अखेरच्या क्षणी त्याचा नामोल्लेख केला जातो. या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. गोलंदाज तयार. इथून मात्र चेंडूला सोडून दिलाय. व्हाईट बॉलचा इशारा येईल पंचांच्या माध्यमातून आणि अशा रीतीने एकूण एकंदर धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती 37 या अंकावरती. 37 रन्स ऑन द बोर्ड. ऑन द बिहाफ धावसंख्या आपण फलकावरती पाहतोय. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर निर्णयानुसार एक साजेसा खेळ ज्या पद्धतीने होणं बंधनकारक आहे तो खेळ जरूर पाहायला मिळेल का अमर कासने संघाच्या माध्यमातून आणि साईकृपा डोंगे संघाच्या माध्यमातून. यावेळेस मात्र जोरदार फटका सजवण्याचा प्रयत्न, पण इथून मात्र जर आपण पाहिलं तर बॅक टू दी डगआउट. इथून मात्र फलंदाज बाद होईल. सुभाष यांच्याकडनं थोडीशी चूक जरूर झाली होती, पण कदाचित ते विसरले असावे की बेल्स पडणं हे 101% महत्त्वाची गोष्ट आहे. नारायण सर सुद्धा एक छोटीशी अशी स्माइल देत आहेत. कोणाला नवीन बॅट्समन बऱ्याचशा वेळेस असं घडतं बेल्स उडवली जाते
पण बेल्स मैदानामध्ये पडणं, जमिनीवरती पडणं हे खूप गरजेचं आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये निलेश. प्रशांत अजूनही खेळपट्टीवरती आहे आणि प्रशांतचा जर आपण विचार केला तर अगदीच मागच्या मॅचचा हिरो अजूनही खेळपट्टीवरती तग धरून आहे. दोन्ही संघांना माहिती आहे सामन्याचं महत्त्व किती आहे. इट्स व्हाईट बॉल अवांतर धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलंय फलकावरती 38 या अंकावरती. 38 रन्स ऑन द बोर्ड ऑन द बिहाफ. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. शरद नामदेव गोताळणे यांच्या वतीने मॅन ऑफ द मॅचच्या गिफ्ट हॅम्पर आपल्याला स्पॉन्सर केलंय आणि अगदीच एखाद्याच्या जी कानशिलात लगावावी असा फटका आणि असा आवाज ऐकायला मिळतायत ते 6 धावा. षटकार. चिंतेचं वातावरण आहे अमर कासनी संघाच्या गोटामध्ये, कारण की 6 धावा या पत्त्यावरती पडणाऱ्या असतात आणि जेव्हा जेव्हा विजयाच्या समीप आपण जातो, पुढे जातो, तेव्हा मात्र हा विचार विनिमय जरूर केला जातो. धावफलकावरती धावसंख्या झाले 44 या अंकावरती. 44 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेस मात्र डाऊन द ग्राउंड चेंडू चाललाय लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये. चेंडूची फेकी आहे, चेंडूची फेकी केली जाईल. तत्पूर्वी एकंदर पद्धतीने धावा जोडल्या जात आहेत त्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील 46 या अंकावर. 46 रन्स ऑन द बोर्ड. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र चांगला फटका सजवण्याचा प्रयत्न, पण अगदीच जर आपण पाहिलं तर ही एक धाव जोडण्याचा जो प्रयत्न होता तो प्रयत्न फसलाय. मोठा फटका खेळण्याचा सुद्धा प्रयत्न होता तो सुद्धा फसलाय, कारण की चेंडू यष्टीरक्षकाकडे निघून गेलाय. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक आहे आणि येथून मात्र गुड कॅच विल बी टेकन. अप्रतिम झेल फलंदाज स्पेल. एकंदर धावा फलकावरती जोडल्या गेलेल्या आहेत त्या 46 धावा आणि 47 धावांचं लक्ष आपण पाहतोय. हे लाईव्ह स्क्रीनवरती आपण पाहू शकता कशा रीतीने झेल घेतला गेलाय क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. नानू सुतार यांनी 47 टू विन 47 धावांची गरज आहे. चला तर ऐकूया दुसऱ्या इनिंगमध्ये व्हॉइस ऑफ पिळंजे सुनील पाटील यांचा आवाज. इट विल बी द चेंज इन टू द कॉमेंट्री बॉक्स. यू विल बी लिसन व्हॉइस ऑफ पिळंजे मिस्टर सुनील पाटील. आणि अगदीच आपण पाहिलं तर चिरोबा कोण संघाला सुद्धा हेच लक्ष होतं. एक सामन्यापूर्वीचा सामना 47 धावांचा आणि तेच लक्ष पुन्हा एकदा आलंय. पण आता मात्र अमर कासनी संघासमोर लक्ष आहे 47 धावांचं. हे लक्ष कशा रीतीने पूर्ण केलं जाईल हे आपल्यापर्यंत माहिती जरूर पोहोचवतील व्हॉइस ऑफ पिळंजे सुनील पाटील. तत्पूर्वी या मॅचचा विजेता संघ 2 हात करण्याकरता सज्ज आहे. त्यांच्या समवेत चिरोबा कोण या संघाशी. आजूबाजू में दुकान है क्या किधर आगे कितना लंबा है 2 मिनट 5 मिनट चल के तो टाइम लगेगा ही। चल के नहीं तेरा गाड़ी लेके जाता हूँ. हाँ चल के कितना लंबा है लेकिन तो भी इधर से थोड़ा लंबा है, आगे एक बैरिक आता है पुलिस आवाज आ रहा है भाई, पुलिस की बैरिक आएगी उसके बाद ही है। नहीं टाइमिंग कितना लगेगा सब पूछ रहा हूँ. 2 मिनट 5 मिनट थंडा नाही याला पाहिजे. थम्सअप आणतो थम्सअप, दुसरा काही नको आणू. येल येल अल्कोहोलिक त्यांना एक वो आता है। झोप येते तरी पण. आप जाओगे ना इधर, एक चंपा आता है, चंपा। चंपा हाँ वो चंपा लेके आना। एक चमेली एक चमेली ये पण चंपा फिरवतो वाटतं बाहेर. अरे बहुत मस्त लगता है वो चंपा खाली लेके आना। चंपा को लेके आएगा ना बाद में चमेली को चमेली ढूंढनी पड़ेगी. चलो जी, लवकर घे.
वो दमन में भी नहीं मिलता है, गुजरात में ही मिलता है. जाम में अरे टाइम झाला रे 47 पाऊन तास घेतला तुम्ही हा धन्यवाद रोहनजी पाटील व्हॉइस ऑफ झिडके यांचा आपण आवाज ऐकलात. तर पहिल्या सत्राचा खेळ संपन्न झाला. पहिल्या सत्रामध्ये 46 धाबा फलकावर लावण्यात यश आलंय. साईकृपा डोंगे टीम बॅटिंग करत असताना आता मात्र 47 धाबांचा पाठलाग करावा लागेल अमर स्पोर्ट्स कासने टीमला. सबने 8 बॉल केला और रन भी 15-13. वो सोच के 8 ही बॉल खेलने का जाएगा. चला सलामीचे बॅटर्स अमर स्पोर्ट्स कासने टीम पण मैदानाच्या आतमध्ये लगेच यायचं आहे. खूप चांगली बॅटिंग राहिली पहिल्या इनिंगमध्ये. आपण विचार केला तर विनोदने 8 चेंडूमध्ये 15 धाबा केल्या. लवकर करा आमचा राकेशने 8 चेंडू सामना करत 13 धाबा केल्या आणि प्रशांतने सुद्धा 8 चेंडू सामना करत 15 धाबा केल्या. एकंदरीत तिन्ही फलंदाजांनी 8 चेंडूचा सामना करत चांगली धावसंख्या उभारण्याचं काम केलं आणि परिणाम आपल्याला फलकावर पाहायला मिळतोय. आत्तापर्यंत 46 4 षटकांच्या पहिल्या इनिंगमध्ये बनवण्यात यश आलं टीम साई कृपा डोंगे टीमला. आणि सलामीचे बॅटर्स आपण पाहतोय ज्ञानू सुतारच्या सोबतीला मात्र भगवान भोईर हे सलामीचे आघाडीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. आपण लाईव्ह स्क्रीनवर पाहू शकताय. भगवान भोईर या खेळाडूला दाखवलं जात आहे. आता मात्र या सलामीवीर आघाडीच्या बॅटरवर ही जिम्मेदारी असेल. गोलंदाजी ट्रॅकवर पहिल्या षटकाची जी जिम्मेदारी आहे ती करण्यात आल्याने मात्र अंकुश या गोलंदाजावर सोपवले गेले. 47 धावांचा पाठलाग करावा लागेल अमर स्पोर्ट्स कासने टीमला. बॉलर अंकुश ना भगवान नॉन स्ट्राइक वरती आहे, नानू स्ट्राइक वरती आहे. भगवान कॅप्टन आहे ना. भगवान ही तो कॅप्टन है यार अपने और कौन. तर पंचांचा इशारा आलाय गेम ऑनचा. दुसऱ्या सत्राला होती सुरुवात. स्ट्राईक एंडला ज्ञानू सुतार तर नॉन स्ट्राईक एंडला भगवान भोईर. गोलंदाजी ट्रॅकवर अंकुश. इनिंगला होती सुरुवात. पहिला चेंडू. यावेळेस पहिला चेंडू पाहिला तर चांगल्या पद्धतीचा राहिलाय. निवेदाच्या स्वरूपात पहिल्या चेंडूची सांगता करत असताना गोलंदाज अंकुशला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आत्मविश्वास देणारा हा चेंडू राहिलाय. गोलंदाज आपण विचार केला तर पहिला चेंडू लाईन लेंथ चांगली पाहायला मिळाली. पुणे एकदा गोलंदाज अंकुश गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस चेंडू हवेत आहे. चेंडूपासून दूर राहिलेत क्षेत्ररक्षक. एक धाव तर कंप्लीट झाली. दुसरी धाव धोक्याची ठरू शकते आणि यावेळेस काय घडलंय कलेक्शन चुकीचं आणि 2 धावा कंप्लीट. कॅच होते हे पण नाही धावला. अगर कोई पतला होता ना तो अभी तक तो 40 प्लस नहीं होता ना, वो कैच होता. हाँ हम लोग का प्लेयर तो इधर से उधर तक भाग के कैच लेता है. 2 चेंडूचा खेळ इथे मात्र संपन्न झालाय. 2 धावा फलकावर. आघात झालाय 2 धाबेने फलकावर. स्वतःच ज्ञानू सुतार अकाउंट ओपन करत असताना यावेळेस ड्राईव्हचा फटका. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. चेंडू सरळ निघून गेलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून सीमा रेषेच्या बाहेर हा येतोय ज्ञानू सुतारचा बार. चेंडू सीमा पार चौकार. च्या पद्धतीने पाहिलं तर बाहेरचा चेंडू होता. ड्राईव्हचा स्ट्रोक पाहायला मिळाला आणि सरळ जमिनीला चाटत घासत पुसत मात्र सीमा रेषेच्या बाहेर निघून गेला 4 धावेकरिता.
चांगला स्ट्रोक मागे चेंडूवर धावसंख्या 6 या अंकावर आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस अजून एक चांगला स्ट्रोक इनफिल्डच्या वरून, यावेळेस डीप एक्स्ट्रा कव्हर चा क्षेत्ररक्षक पाठला करतोय. चेंडू सरळ निघून गेलाय कव्हर क्षेत्रामधून सीमारेषेच्या बाहेर चौकाराकरिता बॅक टू बॅक हा येतोय दुसरा चौकार. चांगले स्ट्रोक दाखवले जातात जेव्हा जेव्हा आपण क्रिकेटचं बेसिक पाहिला तर हे चांगले स्ट्रोक त्या पद्धतीचे स्ट्रोक यावेळेस 2 पाहायला मिळाले. लगातारचे 2 चौकार. ज्ञानू सुतारच्या बॅटमधून येणार हे लगातारचे 2 चौकार. चौकाराच्या बढतीनं धावफलक दुहेरी अंकामध्ये 10 अंकावर जाऊन पोहोचलाय. ही सुरुवात हवी होती आणि ती सुरुवात मात्र फलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळाली. ज्ञानू सुतार त्यासाठी जाणला जातोय. ज्ञानू सुतार मात्र चांगली सुरुवात करत असताना मैदानाच्या आतमध्ये 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय 10 धावा फलकावर. आता यावेळेस पाहिलं तर डीप मध्ये क्षेत्ररक्षक सजवला गेलाय. डीप कव्हर आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस स्वतः फॉलो थ्रो मध्ये फील्ड करत असताना थोडंसं गती कमी केली आणि मिडऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होता. फील्ड करेल तोपर्यंत मुभा होती एक सिंगल कंप्लीट करण्याची. सिंगलच्या मदतीनं धावफलक 11 या अंकावर जाऊन पोहोचलाय. 47 धावांचा पाठलाग करत असताना आपण अमर स्पोर्ट्स कासने टीमला पाहतोय. साई कृपा डुंगेच्या विरोधात आतापर्यंत चांगली बॅटिंग राहिली. 2 चौकार ज्ञानू सुतारच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. यावेळेस बॅटर आपण पाहतोय भगवान भोईर स्ट्राईक एंडला. या अंतिम षटकातील चेंडूचा सामना करत यावेळेस पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा. एक अतिरिक्त धाव अतिरिक्त स्वरूपामध्ये धावफलक 12 या अंकावर जाऊन पोहोचलाय. आणि जी सरासरी हवी होती षटकामागे ती मात्र यावेळेस 5 चेंडूच्या खेळानंतर जमवली गेली. जेव्हा जेव्हा धावांचा पाठलाग केला जातो तेव्हा मात्र षटकामागची गती आहे. यावेळेस चुकी घडली. लॉस्ट ऑफ रिझन मध्ये चेंडू निघून चाललाय. क्षेत्ररक्षक त्याचा पाठलाग करतोय. त्या दरम्यान 2 धावा इथे मात्र कंप्लीट करत असताना बॅटरला पाहतोय. 2 धावेने धावफलक 14 या अंकावर जाऊन पोहोचलंय. पहिल्या षटकाचा खेळ इथं मात्र संपन्न झालाय समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 47 धावांचा पाठलाग करत असताना अमर स्पोर्ट्स कासने टीमने बनवले आहेत 14 धावा बिनबाद. पहिलं षटक मागलं ठरलंय. गोलंदाज अंकुश आपण पाहिलं तर 14 धावा खर्च केल्या. मात्र दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजाला कमबॅक करावे लागेल. संघर्षाच्या अंधारात तुमची हिंमत कायम ठेवा कारण सूर्य आणि चंद्रालाही कालाचे ग्रहण सहन करावे लागते. मागे काय घडलं इथून मात्र पुढे काय करायचं हे गोलंदाजाला मात्र प्रयत्न करावे लागतील. हे प्रयत्न मात्र मैदानाच्या आतमध्ये या गोलंदाजाकडून केलं जाईल का. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय गोलंदाज विनोदला मात्र आणलं गेलंय ज्ञानू सुतारच्या विरोधात. आणि सातत्याने आपण पाहतो धावांचा पाठलाग जेव्हा केला जातोय पार्टनरशिप खूप महत्त्वाची असते. आणि पार्टनरशिप आपल्याला पहिल्या विकेटसाठी आतापर्यंत 14 धावांची राहिली. मात्र ही पार्टनरशिप ब्रेक केली जाईल काय.
पहिल्या षटकात ज्या पद्धतीच्या धावा आल्यात त्या मात्र धावा या षटकात सुद्धा जमा केल्या जातील का? यावेळेस लेट कटचा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, फेकी करतील तोपर्यंत मुंबा होती बॅटर ज्ञानू सुतारला 2 धावा कंप्लीट करण्याची. 2 धावेने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय 16 म्हणजे 16 धावा. सेन्सिबल क्रिकेट ज्या पद्धतीने आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून 2 धावा जमा केल्यात. यावेळेस फुलटॉस आहे, लो फुलटॉस लिडिंग एज आहे, परंतु नो मॅन लँड मध्ये चेंडू पडतोय. डीप मधून खूप वेळ होता, त्या वेळामध्ये 2 धावा त्यांनी कंप्लीट केल्यात. 2 धावेने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय 18. चांगली बॅटिंग करत असताना 47 धावांचा पाठलाग करत असताना अमर स्पोर्ट्स कासने टीम आपण पाहतोय साई कृपा डुंगेच्या विरोधात. यावेळेस पुढे सरसावलेत, चिप केलं गेलं. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येईल तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट करत असताना आपण बॅटरला पाहतोय ज्ञानू सुतार. धावसंख्या 1च्या बढतीनं पुढे जात असताना आपण पाहतोय 19. टेस्ट ने मजा नहीं. कोला है. काल पिलती मी. कल पिलाया था ना आपको? मजा नहीं उसका. टेस्ट में मजा नहीं है. एकंदरीत पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 19 फलकावर आहेत गोलंदाज. पुण्याचे एकदा काय पिऊ मग. यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक खेळत असताना मात्र कमालीचा झेल पकडत असताना डीप मध्ये विकेटच इथे होईल पतन. परतावं लागेल फलंदाजाला तंबूच्या आश्रयाला. विकेटचं पतन झालं. ज्या पद्धतीने पाहिलं तर धाबा भरपूर साऱ्या फलकावर पाहायला मिळत आहेत, परंतु गोलंदाजानं प्रयत्न केले आणि यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक खेळत असताना आपण फलंदाजांना तंबूच्या आश्रयाला जात असताना पाहिलं. भगवान भोईर हे तंबूच्या आश्रयाला जात असताना न्यू बॅटर आपण पाहतोय शरद. आणि मागील सामन्यामध्ये खूप चांगला खेळ राहिला होता या खेळाडूचा. तोच खेळ मात्र ह्या मॅच मध्ये करावा लागेल. यावेळेस ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे, बॅक टू बॅक दुसरा विकेट. मोठा मासा गळाला. शरदला सुद्धा जावं लागेल तंबूच्या आश्रयाला. विकेट. कमालीची बॉलिंग करत असताना आपण गोलंदाज विनोदला पाहतोय. पहिले 3 चेंडूवर पाहिलं तर 5 धाबा खर्च केल्या होत्या. त्यानंतर मात्र प्रथमतः भगवान भोईरला माघारी परतवलं आणि मागील मॅचचा हिरो शरदला सुद्धा पुढच्या चेंडूवर बाद करण्यात यश आलं. चौथा बॉल विकेट हुआ ना, कॅच हुआ. चौथा बॉल भी कैच, पांचवा आणि म्हटलं जातं ना, ध्येय साध्य करण्यासाठी संधीची वाट पाहू नका, संधी स्वतः निर्माण करा आणि ती निर्माण केली या गोलंदाजानं. बॅक टू बॅक 2 विकेट्स घेत असताना आता मात्र हॅट्रिक वर उभा ठाकलाय हा गोलंदाज विनोद. अभी रामदास है. नानू के बाद कौन है ये भगवान के बाद शरद. मैदानाच्या आतमध्ये जेव्हा जेव्हा तुम्ही उतरताना उसके पीछे एक आया ना. हाँ अभी अशी मेहनत करा की आपलं कौतुक केलं जाईल. हे कौतुक मात्र मैदानाच्या बाहेर करत असताना आपण त्यांचे पाठीराखे आपल्याला पाहायला मिळत आहेत. रामदास 2 मध्ये 2 विकेट्स मिळवल्या. तिसरी मिळवली जाईल का? हॅट्रिक साजरी केली जाईल का? गोलंदाज विनोद गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळी चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षकापासून दूर राहिलाय. त्यानंतर मात्र 2 धाबा इथे कंप्लीट करत असताना
बॅटरला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. 2 धावेने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय 21. ओव्हर झाली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत 21. 12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 12 चेंडूमध्ये 21 धावा बनवल्यात आणि 12 चेंडूचा खेळ बाकी असेल. या 12 चेंडूमध्ये मात्र आता धावा आवश्यक आहेत त्या 26. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. 4 ओव्हर. त्यावेळी 35. चालू करने 4:30 बजे का दूसरा 5:30 बजे चालू होगा खत्म होएगा मतलब निकलते निकलते 6 बजे का बाहर यहाँ से पैकअप करने को फिर निकलेंगे. तर 12 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 21 बनवल्या गेलेत. अंतिम 12 चेंडूमध्ये विजयाकरिता धावा आवश्यक आहेत त्या 26. नवीन गोलंदाज दुसऱ्या षटकात आणण्याकरिता प्रशांतला मात्र आणलं गेलंय. तिसऱ्या षटकाकरिता माफी असावी. बारा चेंडूमध्ये 26 धावांची आवश्यकता. तिसऱ्या षटकाला होते सुरुवात. यावेळेस लिडिंग एज आहे. गोलंदाजापासून दूर राहिलेत. एक धाव तर कंप्लीट केली. दुसरी धाव धोकी ठरली आहे. कलेक्शन चुकीचं झालं आणि मात्र दुसरी धाव कंप्लीट. दोन धावेने धावफलक 23 या अंकावर जाऊन पोहोचले. वातावरणाच्या हिशोबाने लय बेकार झाले. हिट नाही कोणी भेटत परफेक्ट. आता मात्र समीकरण पाहिलं तर 11 चेंडू विजयाकरिता धावा आवश्यक आहेत त्या 24. यावेळेस फुलटॉस. संधी होती बॅटरला मोठा स्ट्रोक कन्वर्ट करण्याची. लेगबायच्या स्वरूपात ही धाव फलकावर जोडली जाईल. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचली आहे 24. आता मात्र समीकरण प्रति चेंडू प्रति बदलत असताना 10 चेंडू आणि विजयाकरिता धावा आवश्यक आहेत त्या 23. 10-23 असं समीकरण. यावेळेस लिडिंग एज स्वतः गोलंदाज चेंडू खाली. प्रशांत चांगला झेल कंप्लीट करत असताना विकेट क्रमांक 3 जाईल मैदानाच्या बाहेर डगआउटच्या आश्रयाला. तर न्यू बॅटर आपण पाहतोय सुधीर गगे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. ज्ञानू सुतारला मात्र साथ द्यावी लागेल. जे समीकरण आहे ते मात्र साध्य करावे लागेल, पूर्ण करावं लागेल. सेकंडला सुधीर तर गोलंदाज प्रशांत. यावेळी चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहेत उपस्थित. अजून एक चांगला झेल. अजून एक विकेटचं होईल पतन. जसा आला तसा मात्र मैदानाच्या बाहेर जात असताना बॅक टू बॅक 2
झटके 2 विकेट्स घेत असताना आपण पाहतोय गोलंदाजाला. धावफलकावर धाबा आपण पाहतोय 24. विजयाकरिता अजून धाबा आवश्यक आहेत त्या 23 म्हणजे 23. नवीन बॅट्समॅन गुरुनाथ. नवीन फलंदाज आपण पाहतोय हॅट्रिक वरती आहे प्रशांत लास्ट मॅच. गुरुनाथ. प्रशांतचा खेळ आजच्या दिवसामध्ये खूप चांगला राहिलाय. सामन्यावरचा किताब सुद्धा त्यांनी आपल्या नावावर कोरला होता. मागील मॅचचा हिरो राहिला होता आणि या मॅचमध्ये आता मात्र 2 विकेट्स मिळवल्या गेलेत. हॅट्रिकर उभा ठाकलाय. हॅट्रिक साजरी केली जाईल का? जल्लोष होईल का? यावेळेस लेफ्टच्या बाहेरचा चेंडू पंच आम्हाला दर्शवत आहेत. हा चेंडू स्वेअर आहे, वाईट आहे, म्हणजे एक अतिरिक्त धाव फलकावर जोडली जाईल. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचली आहे 25. वाईड आहे ना, मग विकेट आहे, विकेट हॅट्रिक आहे ना. गोलंदाज तयार. यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक खेळत असताना आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एकच धाव इथे मात्र कंप्लीट झाली आहे. एकच धाव असेल पंच दर्शवत आहेत. एके धावेने धावफलक पुढे जात असताना पाहतोय 26. आता मात्र विजयाकरिता अजून धावा आवश्यक आहेत त्या 21. 7 चेंडू 7-21 असं समीकरण. प्रशांत चांगली गोलंदाजी करतोय. पट्ट्या पटक्यांपासून दूर ठेवण्याचं काम मात्र हा गोलंदाज करत आहेत मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार प्रशांत. यावेळी चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि ते मात्र चांगला झेल कंप्लीट करत असताना बॅटरला जावं लागेल. ज्ञानू सुतार परतेल तंबूच्या आश्रयाला. मोठी विकेट. नवीन गोलंदाज अंतिम षटकाकरिता राकेशला मात्र ही जबाबदारी सोपवली गेली. तर मात्र समीकरण पाहिलं तर 6 चेंडू विजयाकरिता धावा आवश्यक आहेत त्या 21. समीकरण मोठं आहे, परंतु क्रिकेटच्या मैदानात कुठलंही समीकरण मोठं आणि छोटं नसतं. तुम्हाला मेहनतीच्या जोरावर, कष्टाच्या जोरावर हे करावं लागेल. मात्र ज्या पद्धतीने आतापर्यंत गोलंदाजी राहिले साईकृपा डोंगे टीमच्या माध्यमातून, त्या पद्धतीची गोलंदाजी मात्र मैदानाच्या आतमध्ये या गोलंदाजाला मात्र हाताळावी लागेल. राकेशला अंतिम षटकाकरिता आणलं गेलंय. यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक खेळायचा होता. चेंडू पासून दूर राहिले. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. गुरुनाथ हा बॅटर आपण पाहतोय. आता मात्र समीकरण 5 चेंडू 21. मोठं समीकरण आहे. प्रयत्न करावे लागतील. अभिमन्यूची एक गोष्ट मात्र मनाला भावुक म्हणून जाते. हिम्मत कधी हरू नका, हिमतीने हारा. हा हे करावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न हे सातत्य तुम्हाला ठेवावं लागेल. संकटांना भिवू नका. संकटांना संधी मानून त्यावर मात करा. तेव्हा तुम्ही यशाच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचाल. हे प्रयत्न मात्र ह्या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून केलं जाईल का? ज्या पद्धतीने गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये राकेश करत आहेत त्याच पद्धतीची गोलंदाजी राहील का? गोलंदाज तयार. यावेळेस चेंडू हवेत. यष्टीरक्षक चेंडू खाली. विकेटचं पतन.
न्यू बॅटर आपण पाहतोय राहुल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, परंतु समीकरण पाहिलं तर 4 चेंडू 21. दमकम आहे या बॅटरकडे. राहुल मोठ्या पटक्यांसाठी जाणला जातोय. कारण मालूम है यावेळेस झेल सुटलाय. एसटी रक्षक हिट विकेट झालाय, माफी असावी. विकेटचं पतन होत असताना मैदानाच्या आतमध्ये बॅटची कडा घेऊन चेंडू एसटी रक्षकाच्या आतमध्ये गेला होता, परंतु हिट विकेट आपल्याला इथे मात्र पाहायला मिळाली. अजून एक फलंदाजाला मात्र माघारी परतवलं गेलंय. आता मात्र पराभवाच्या छायेत अमर स्पोर्ट्स कासने टीम आपण पाहतोय. विजयापासून 3 पाऊल दूर. आता मात्र 3 चेंडू विजयाकरिता 21. यावेळेस अजून एक चांगला चेंडू निर्धाव. आता मात्र औपचारिकताच बाकी राहिले असंच म्हणावं लागेल. 2 चेंडू विजयाकरिता 21. आवाक्य बाहेरचं हे समीकरण. 2 पाऊल दूर विजयापासून साई कृपा डोंगे. यावेळी सन्मान दिला गेला, ढकललं गेलं समोरच्या दिशेनं. डीपमधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत एक हलक्या पावलांनी मात्र सिंगल कंप्लीट करत असताना बॅटरला पाहतोय. अंतिम चेंडू या इनिंगचा. यावेळेस कुठली धाव नाही. विजय संपादन केला गेलाय. साई कृपा डोंगे टीम अभिनंदन. हार्ड लागतो अमर स्पोर्ट्स कासने टीम. आपण सुद्धा या स्पर्धेमध्ये चांगला खेळ केलात. या स्पर्धेमध्ये आपण सहभागी झालात. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाच्या वतीनं आपलं खूप खूप आभार. तो जाऊया या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय